मला कमीत कमी 1 एकरमध्ये 5 लाख रुपये राहिले तरच मी शेती करतो, अन्यथा मी शेती करत नाहीये. 30% पाण्यामध्ये आम्ही शेती करतो. इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंटचे इन्स्टिट्यूटचे सायंटिस्ट आले आणि ती सिस्टीम माझी पाहून त्यांनी मला कॅपटाऊन, साऊथ आफ्रिकेत कॅपटाऊनला सगळ्यात मोठा दुष्काळ होता, तर त्यावेळेस 4 दिवस त्यांनी मला तिथं त्या सहभागी व्हायला सांगितला. लेबरला 12 महिने काम पाहिजे. आज जर आपण टेम्पररी किंवा तात्पुरते कामगार हे अवेलेबल नाही होऊ शकत. म्हणजे 1 एकर द्राक्षामध्ये जवळपास 1 लाख रुपयाचे औषध लागतात. ते 30,000 रुपये खर्च फक्त माझा स्प्रे टायमिंगवरती आम्ही कव्हर करू शकतो. पानांवरचं टेम्परेचर किती आणि मुळाशी किती, पानांवर पडणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी किती आणि मुळाशी इंटेन्सिटी किती, हे मी जगात पहिल्यांदा या माणसाकडून शिकतोय, तुम्हाला सांगतो. अतिवृष्टी होईल किंवा नुकसान होईल, अवकाळी पाऊस होईल, त्याच वर्षी आम्ही सगळ्यात जास्त पैसे कमवतो. हा संवाद शुद्ध मराठीत नव्हे तर ग्रामीण मराठीत होणार आहे. नगरमधल्या निघोज इथे तुमचा जन्म, हा संपूर्ण पट्टा जो आहे ना, निघोज, पारनेर, हा सगळा कमी पावसाचा पट्टा आहे. त्या ठिपक्या एवढ्या गावात जन्माला आलेला हा एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातला मुलगा, 9वी पासून प्रत्येक घरातलाच मुलगा तिकडे करतो तेच यांनी केलं. ते म्हणजे त्यांनी शेती केली आणि ती शेती अधिक चांगल्या रीतीनं करता यावी म्हणून मग त्यांनी BSc ॲग्रिकल्चर केलं, बरोबर. आणि त्यानंतर फळबाग लागवडीचं प्रशिक्षण घेतलं. पण इतर लाखो करोडो शेतकऱ्यांसारखा हा प्रत्येक वेळी कर्जमाफी द्या, बियाणं फुकट द्या, वीज फुकट द्या असं मागत बसला नाही. तर जे आता तुम्ही ऐकणार आहात ते ऐकल्यानंतर हे बोलणारा माणूस हार्वर्ड किंवा स्टॅनफर्डमधनं आलाय की काय असं तुम्हाला वाटेल, यावर मी आत्ता पैज लावायला तयार आहे. राहुल, तुमचं वैशिष्ट्य हे आहे की तू नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलास, बरोबर आहे. हो. जिथे शेतकरी आत्महत्या होत आहेत, शेती सोडून शहरामध्ये येऊन रखवालदारी करायला लोक तयार आहेत, तिथंच तू हे करून दाखवलंस. स्वतःचं स्वयंचलित हवामान केंद्र उभं केलंस, जे कधीही तुम्हाला शेतकऱ्याच्या तोंडून ऐकू येणार नाही असं लक्स मीटर, डिजिटल पोर्टेबल ह्युमिडिटी कंट्रोलर, डिओमीटर, वॉटर pH मीटर, सॉइल pH मीटर आणि या सगळ्यातून फक्त फायद्याचीच शेती करणारा हा राहुल रसाळ. आत्तापर्यंत शेतकरी म्हणला की आपण सवलती, लाडका भाऊ बहीण हे सगळं ऐकत आलेलो आहोत. बट पुढच्या 50 मिनिटात हा माणूस कुठल्याही सवलतीबद्दल बोलणार नाही, तर एखाद्या MBA कॉलेजमध्ये टॉपर असलेल्या माणसाला लाजवेल अशा डिटेलमध्ये शेती नावाच्या धंद्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. ती सुद्धा शेती अशी की ती रेसिड्यू फ्री आहे. कुठलाही माल ह्यांनी पाठवलेला जगात कुठेही रिजेक्ट होत नाही आणि याची क्वालिटी 6 सिग्मापेक्षा जास्त आहे. त्याच्या तोंडून जेव्हा तुम्ही हे सगळं ऐकाल तेव्हा खऱ्या अर्थाने लोकल माणूस ग्लोबल झालाय हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. राहुल, तुझं बालपण कसं होतं? म्हणजे माझ्या शेतापाशीच माझी जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद ICSE CBSE वगैरे काही नाही? नाही सर, जिल्हा ते परिषद पण शेतामध्येच आहे, माझ्या घराच्या शेजारीच. 4थी पर्यंत शिक्षण तिथं झालं आणि 5वी ते 10वी 3 किलोमीटर पर्यंत आमच्या गावामध्ये झालं आणि 11वी 12वी सायन्स पण आमच्या गावामध्ये 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये झालं. साधारणपैकी घरामध्येच शेती पूर्वीपासून, फळबाग सगळ्या पूर्वीपासून आवड ही माझी
तसं मला 4वी-5वीपासून म्हणजे शेती आवड सुरू झाली तेव्हापासून मी शेतीमध्येच करता शिक्षण झालं. BSc ॲग्रिकल्चर करावं असं कधी झालं आणि त्यातनं काय शिकायला मिळालं? BSc ॲग्रिकल्चरचा म्हणजे मी 2005-06 पासून द्राक्षे पूर्वी होती 1 एकर होती सोनाका व्हरायटीज आणि 2004ला ताशी गणेश आणि थॉम्सन सीडलेस ह्या एक्सपोर्टच्या व्हरायट्या लावल्या. माझ्याकडं 2009ला एक टेस्को ऑडिट झालं, कारण टेस्को आम्ही जे एक्सपोर्ट करत असतो नेहमी आणि एक्सपोर्ट करता करता आम्हाला तिकडले युरोप कंट्रीतले नॉर्म्स आम्हाला गरजेचे असतात. त्याच्यात ग्लोबल गॅप त्यावेळेस आत्ता ग्लोबल गॅप म्हणतात त्यावेळेस युरो गॅप होता. त्यावेळेस कॅनडाचे ऑडिटर आले. कॅनडाचे ऑडिटर आल्यानंतर माझे सगळे द्राक्षाचे सगळे म्हणजे ऑलरेडी मी गेले 5-6 वर्ष एक्सपोर्ट करत होतो त्यावेळेस सगळं योग्य होतं. पण त्यांनी एक क्वेश्चन विचारला, तुम्ही हे करतात याला सायन्सचा प्रूफ काय किंवा कोणत्या मार्गदर्शनाखाली करतात? आमच्या म्हणजे वडिलोपार्जित शेती होती ती कंटिन्यू करत राहिलो. मग त्यांनी तिथं क्वेरी काढली का तुम्हाला कोणची तरी कन्सल्टन्सी हायर करावं लागेल आणि मग तुम्ही एक्सपोर्ट करावं लागेल. त्यावेळेस आमच्या मित्राची BSc ॲग्रिकल्चर झाली ती, मग ती कन्सल्टन्सी आम्ही दाखवली आणि मग आम्ही त्याच्या नॉर्म्समध्ये हे ठरलं. तिथून पुढं मेन का आपल्याला BSc ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर हे आपल्याला करायचं आहे. म्हणजे मेजरली आज जगात एक्सपोर्ट करत असताना आपल्याला एक कोणी क्वेश्चन विचारू नये किंवा त्या नॉर्म्स आपल्याला माहीत असणं आवश्यकता आहे किंवा त्यातलं सायन्स माहीत असणं आवश्यकता आहे. मग त्या माध्यमातून आपण BSc हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चरचं याचं मी पहिल्यांदा हे केलं आणि तिथून पुढं सुरू झाले आहे. एक देशी क्वालिटी असते आणि एक एक्सपोर्ट क्वालिटी असते. येस. याच्यामध्ये काय फरक असतो? साधारणपैकी देशी क्वालिटीमध्ये आज आम्हाला मेजरली युरोप, UK, नेदरलँड आम्ही काय माल पाठवतो. 2009 साली आम्ही जवळपास 80-90 रुपये किलोने द्राक्षे घेतले, विकले, तिथं विक्री केली आहे. आणि आज पण आहे म्हणजे काही दुसऱ्या व्हरायटीज आहे व्हाईट कलरच्या, ह्या 80-90 रुपयाने आज विकत आहे. म्हणजे मेजरली त्या काळात आम्ही 1 एकर द्राक्षे विकले म्हणजे 12 ते 14 टन माल एक्सपोर्टला जातो. त्याच्या 1 एकर द्राक्षे विकले का आम्ही 10 एकर जमीन घ्यायचो. त्यावेळेस का आम्हाला डॉलरमध्ये पैसे भेटायचे. इंटरनॅशनल करन्सी म्हणजे आम्हाला त्यावेळेस सुरू झाली. तिथून पुढं आम्हाला ती एक्सपोर्टची आवड लागली. तिथून पुढं आम्ही एक टार्गेट का द्राक्षे ही रेसिड्यू फ्री आणि जगातल्या नवीन नवीन व्हरायटीज. आता त्यावेळेस आम्ही तिथल्या बायर्सला विचारायचो का जगात नवीन व्हरायटीज कुठल्या पाहिजे, कल काय आहे, डिमांड काय आहे. त्यावेळेस तो आमचा एक्सपोर्टर तो तिथं बायरला विचारायचा आणि त्यावेळेस तो आम्हाला 10 वर्षापूर्वी सांगायचा इथून पुढं तुम्ही व्हाईट द्राक्ष नका करू, रेडिश पाहिजे किंवा त्याच्यात मेडिसिनल व्हॅल्यू पाहिजे, अशा काहीतरी व्हरायटीज पाहिजे का खाण्यासाठी सुद्धा काहीतरी त्याच्यातलं फूडचं आपल्याला काहीतरी हेल्थ कॉन्शियस असेल तरच तो इथून पुढं खाणं गरजेचं आहे. मग आमच्याकडं रेड ग्लोब सीडेड व्हरायटी आहे का त्या सीडेडचा अँटी कॅन्सर प्रॉपर्टीजमध्ये चांगला फायदा होतो. प्रत्येक रेड कलर ही कॅन्सर इम्युनिटीसाठी चांगली आहे. म्हणून आम्ही नवीन माझ्याकडं जवळपास क्रिम्सन सीडलेस, रेड ग्लोब, फॅन्टेसी अशा सगळ्या इंटरनॅशनल व्हरायटीज माझ्या शेतामध्ये आहे. ती गुणवत्ता ठेवण्याकरता किंवा बेस्ट इंटरनॅशनल क्वालिटी आणण्याकरता शेतीमध्ये तू असंख्य प्रयोग केलेस, इनोव्हेशन केलंस, तंत्रज्ञान विकसित केलंस. काय सांगशील त्याबद्दल? आता आम्ही म्हणजे प्रॅक्टिकलमधून करत गेलो त्यावेळेस ही 8-9ची गोष्ट आहे का त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे आज युरोपसारख्या खंडात माल एक्सपोर्ट करणं म्हणजे तिथल्या लॅब पण एकदम म्हणजे आपल्याकडल्या लॅबमध्ये इथं रिपोर्टला व्हॅल्यू नाही, तिथल्या लॅबमध्ये तो शॅम्पल पास होणं गरजेचं आहे. म्हणजे जवळपास त्याच्यामध्ये आम्ही ते औषध मारतो तो एक्सपोर्ट. एकतर आपण प्रत्येक म्हणतात द्राक्षाला नावं ठेवतात का सगळ्यात जास्त औषध मारणारे, पण द्राक्षासारखं रेसिड्यू फ्री आज कुठलंच फ्रूट मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. म्हणजे आम्ही ते पेस्टिसाईड मारतो, त्याच्यामध्ये ते मॉलिक्यूल असेल तो कमीत कमी किती दिवस झाडात राहू शकतो हे आम्ही कॅल्क्युलेशन करून तेवढंच ह्युमन हेल्थनी रिकमेंडेड दिलेला PHI असेल, माल काढणीपूर्वीचा कालावधी असेल, प्रत्येक मॉलिक्यूल म्हणजे मी तर कमर्शियल शेतकरी आहे. मला कमीत कमी 1 एकरमध्ये 5 लाख रुपये राहिले तरच मी शेती करतो आणि तर मी शेती करत नाही आहे. मग मला युरोप रिवाइंड कर जरा.
मी कमर्शियल शेतकरी आहे. 1 एकरमध्ये कमीत कमी 5 लाख रुपये राहिले तर मी शेती करेल. मी तेव्हापासून हे केलं आहे का आजपर्यंत त्याच्या खालचा आकडा आला नाही. तोपर्यंत मी शेती करत राहील. हे असं प्रत्येक वेळी, प्रत्येक सीझनला, प्रत्येक ॲग्रिकल्चर प्रॉडक्टला तू फायदा कसा काय कमावला? बाकीचे शेतकरी तर डुबतात. नाही, आज माझी एक शेतीमध्ये एक थिअरी ठरलेली आहे. माझ्यामध्ये ह्या पिकांमध्ये कुठलं पीक लावायचे, ते कधी लागवड करायचे आणि त्याच्यासाठी एक्सपोर्टर माझ्याकडे ऑलरेडी ठरलेले असतात किंवा नंबर ऑफ एक्सपोर्टर असतात. त्याच्यानंतर पिकं माझ्याकडे, आता द्राक्ष माझ्याकडे 22 एकर आहे, डाळिंब जवळपास 35 एकर डाळिंब आहे, पेरू 10 एकर आहे, पेरूमध्ये 2 व्हरायटीज आहे, पपई आहे, कारले आहे. म्हणजे ऑल क्रॉप्स माझ्याकडे 40 लेबर ही 12 महिने मग त्यांना काम फिक्स असतं. म्हणजे वर्षभर माझ्याकडं हार्वेस्टिंग चालू असते दर 1 ते 1.5 महिन्यातून. आता टोमॅटोची हार्वेस्टिंग चालू आहे. आता नेक्स्ट महिन्यामध्ये द्राक्ष होईल, मार्चमध्ये पेरू चालू होईल, त्याच्यानंतर एप्रिल मेमध्ये डाळिंब चालू होतील, जूनमध्ये पपई चालू होईल. म्हणजे पूर्ण वर्षभर माझ्याकडे प्लॅनिंग कोण करतं? मीच स्वतःच करतो आणि जवळपास गेले 17 वर्ष आज हे प्लॅनिंग पूर्ण केलं आहे. आणि तू स्वतः एक उत्तम, जे आपण त्याचं फोटो असेल तर लावा, तो एक उत्तम वेदर स्टेशन उभं केलंस. सरकारी इमारतीचं सरकारचं नाही उभं केलं, तू स्वतःच केलंस. येस सर. वेदर सरकारचं करायला काय प्रॉब्लेम होता? वेदर स्टेशन आज आपल्या साधारणपैकी आलं का 2012ला मी इस्रायलमध्ये एक्झिबिशनला गेलतो. त्यावेळेस आपल्याला काही म्हणजे मी दरवर्षी एक इंटरनॅशनल स्टडी टूर स्वखर्चाने करतो, म्हणजे जगातल्या टॉपिस्ट कंट्रीतल्या असा. आणि त्याच्यामध्ये हे आकडे मी माझ्या एक्सपोर्टरकून बाहेरकून घेतो का जगात सगळ्यात जास्त एक्सपोर्ट कुठल्या कंट्रीने केले आहे, असं जगात कुठल्या कंट्रीने केलं आहे आणि त्या कंट्रीतले हे करत असतो. आता आपण स्लाईड पाहतो एक्सपोर्टचं आहे. आता हे 2012ची इस्रायलची आहे. तर याच्यामध्ये तिथली ड्रिप इरिगेशन कोणत्या कंट्रीमध्ये जावं, तिकडे काय बघावं, हा मार्केट इंटेलिजन्स तुला देतो कोण? आता मला ती एक हॉबी आहे, पण आम्ही तो एक्सपोर्ट करतो. मेजर आम्ही विकणार कोणला? आमच्या एक्सपोर्टरला. एक्सपोर्टर तिथल्या बायरला विकतो आणि तो बायर आम्हाला सांगतो की आम्हाला पेरूमधला माल फेब्रुवारी ते मार्चमध्ये मिळतो, तुमचा माल आम्हाला जानेवारीमध्ये आला पाहिजे. म्हणजे जगातला आम्हाला माल विकण्यासाठी कुठल्या विंडोज ओपन आहे, आमचा माल तिथं कधी आला पाहिजे, याच्यासाठी आम्ही आमच्या बाहेरकून फीडबॅक घेतो का आम्हाला हा माल द्या. आणि आमच्यापेक्षा उत्कृष्ट माल तुम्हाला कुठल्या कंट्रीतून मिळतो आणि कुठल्या ग्रोवर एक्सपोर्टरकडून मिळतो, मग तो आम्हाला सजेस्ट करतो का तुम्ही पेरू कंट्रीमध्ये तिथं तुम्हाला सगळ्यात चांगली क्वालिटी आम्ही त्यांच्याकडून परचेस करतो, त्यांना सगळ्यात जास्त रेट मिळतात. साऊथ अमेरिकेमधले पेरू, चिली, ब्राझील आणि नॉर्थमध्ये स्पेनिश देश असेल तर ह्या सगळ्या देशांमध्ये तिथं जाऊन त्या देशामध्ये काय काय आपण ग्रो केलेलं आहे ते पाहतो आणि त्या पद्धतीने आम्ही आपल्या देशामध्ये इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो. शेतीमध्ये सारखं नॉलेज अपडेट ठेवावं लागतं. येस, कॉन्स्टंट टच ठेवावा लागतो. हे कसं करतोस? आता याच्यामध्ये येस सर, सगळ्यात जास्तीत जास्त मी पहिले 9वीपासून साधारणपैकी भारतातले प्रत्येक टॉपिक शेतकरी असेल त्यांच्याकडे आम्ही व्हिजिट करायचो आणि व्हिजिट केल्यानंतर का मग आपल्या इकडे भारतातले शेतकऱ्यांचं आपल्याला सगळं अनुकरण झालं आहे. मग आज आपण एक्सपोर्ट करतो तर मग युरोपमध्ये साधारण साऊथ अमेरिकेतले ब्राझील, पेरू, चिली इथल्या शेतकऱ्यांशी जाऊन संवाद साधून तिथले इम्प्लिमेंट आपण कशी करू शकतो त्याच्या आम्ही आज प्रत्येक वेळोवेळी त्याचा आता आपण इकडे वेदर स्टेशन दाखवलं, त्या वेदर स्टेशनचा खर्च तू स्वतःच केलास? येस सर. येस. का सरकारचं का नाही घेतलं? नाही, आता सर एक म्हणजे मला तर कधी सरकारच्या कुठल्याच मी आजपर्यंत कुठलंही ॲप्लिकेशन केलं नाही आहे का मला ही गोष्ट पाहिजे म्हणून. आज हे वेदर स्टेशन आहे, हे न्यूयॉर्कचं आहे, जवळपास सर $300 आहे, म्हणजे जवळपास 45,000 ते 50,000 रुपयात. आज जर कुठल्याही सर्वसामान्य शेतकऱ्याचे घरातले सगळे मोबाईल जर गोळा केले तरी 2 लाख रुपयाचे मोबाईल होत आहे. म्हणजे आज निश्चित एकच फॅमिलीतले 4 मोबाईल जर गोळा केले तर 50,000 रुपये तरी 2 लाख. माझं वेदर स्टेशन हे ऑलरेडी 25,000 ते 30,000चं आहे.
म्हणजे आज मला जर मी अख्खी शेती माझा त्याचा टर्नओव्हर जर सगळा असेल, तो मी एक सिम्पल एका वेदर स्टेशनवरती सर जवळपास मी 30 ते 40 लाख रुपये सेव्हिंग करतो फक्त एका 30,000च्या गोष्टीमुळं. म्हणजे कसं सेव्हिंग करतो? आता आपला सेव्हिंग वेदर स्टेशनचे सेव्हिंग ही एकदम महत्त्वाची गोष्ट आहे सर. माल माझ्या वेदर स्टेशन माझ्या शेतात बसवलं आहे, तिची व्हिजिबिलिटी 9 किलोमीटरपर्यंत राहते. 9 किलोमीटरपर्यंत क्लायमेटमध्ये काय चेंजेस होणार आहे हे प्रत्येक शेतकऱ्याला ऑलरेडी कळतं. म्हणजे माझ्या आजूबाजूचे शेतकरीसुद्धा वेदर अंडरग्राऊंड ॲप इन्स्टॉल करतात आणि जर तो ॲप इन्स्टॉल केला का पावसाचं प्रिडिक्शन, फॉर एक्झाम्पल आता आमच्याकडं बाजरी जास्त प्रमाणात होते, द्राक्षे हे आजूबाजूला 70 किलोमीटरपर्यंत कुठं द्राक्ष नाही, फक्त द्राक्ष तू फक्त बनवतोस. माझ्याकडे द्राक्ष आहे. तुझी द्राक्ष एक्सपोर्ट होतात आणि एकदाही तो माल रिजेक्ट झालेला नाही. आणि हे केव्हा होतंय की जेव्हा भारताचा रिजेक्शन रेट हा चीनपेक्षा 7 पट जास्त आहे. 7 पट आपला माल रिजेक्ट होतो. या माणसाचा एकदाही रिजेक्ट झालेला नाही. येस सर. आणि गेले 17 वर्षापासून झाला नाही. माझा MH कोड, आमचं रजिस्ट्रेशन आपेडाचं राहतं, जो MH कोड त्यावेळेस काढला तोच आज आहे. आमची पूर्ण डिटेल, आम्ही कुठले पेस्टिसाईड स्प्रे मारतो, कुठले मारत नाही, तो किती वेळेस आम्ही कुठलं रिपीट पेस्टिसाईड आमचं गेलं आहे, ही हिस्ट्री ते थल्ल्या बाहेरला हे कायमस्वरूपी दिसत असते. आम्ही ते पेस्टिसाईड मारतो. त्याच्यासाठी मग स्लरीचा वापर असेल. हा स्लरीचे काही वेगळे प्रयोग तू केलेले आहेस. हो सर. पहिले तो व्हिडिओ आपण पाहूयास आणि तो व्हिडिओ आम्हाला एक्सप्लेन कर की तू काय संशोधन केलंस. येस सर. आता स्लरीमध्ये सर मेजरली एक बायोकेमिस्ट्री आहे सगळ्यात महत्त्वाची. आता ही स्लरी एकदम आपल्याला सिम्पल वाटते मेजरली. काय नाही, फक्त इकडं शेण दिसतंय, तिकडं एक पाईपाने मिक्सिंग होती. याच्यामध्ये जवळपास 4 PhD स्टुडंटनी PhD केलेली आहे. म्हणजे आज याच्यामध्ये सिम्पल का एक माझ्याकडं 12 सैवाल गायी आहे. सैवाल गायी मधून आपण शेण घेतो, गोमूत्र घेतो, तो ॲनॉरॉबिक डायजेस्टिंग होती. ॲनॉरॉबिक डायजेस्टिंग झाल्यानंतर मेजरली प्रत्येक शेतकरी 100-200 लिटरच्या ड्रममध्ये शेण घेतात, गोमूत्र घेतात, त्यात डाळ टाकतात, गूळ टाकतात, एक हलवता फर्मेंटेशन म्हणजे हलवलं जातं आणि टाकली जाते. पण त्याच्यात कुठलाही सायन्स नाही किंवा कुठले मायक्रोऑर्गॅनिझम ॲक्टिवेट होत नाही किंवा कुठला जीवाणू नाही. मेजरली त्या शेणामधले गोमूत्रातले हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम असतील, जीवाणू असेल, ते आम्ही काढतो. मेजरली त्याच्यात बायोगॅस आहे. 2-3 क्युबिक मीटरचा कोल्हापुरी पद्धतीचा बायोगॅस आहे. तो शेण त्याच्यात टाकलो, त्याच्यात ताक टाकतो, म्हणजे लॅक्टोबॅक्सिलस आपण त्याच्यात टाकलं जातो. त्याच्यात ॲनॉरॉबिक डायजेस्टिंग होती. ॲनॉरॉबिक डायजेस्टिंग मिथेन आमचा रिलीज होतो. आणि मेजरली गोमूत्रामध्ये एवढं हायली ॲसिडिक आणि सोडियम राहतं का आपलं नुसतं बोट कापलं आणि गोमूत्र किंवा शेण भरायला गेलो तरी विंचू चावल्यासारखी चुनचुन होती. त्यात कुठलाच जीवाणू जगू शकत नाही. मग पहिल्यांदा त्याच्यात ॲसिडिकपणा pH हा 3.5 ते 4 असतो, तो कमी केला जातो, कारण त्याच्यात ऑलरेडी लॅक्टोबॅसिलसचा pHच हा कमी असतो. मग तो जीवाणू त्याच्यात सर्वाईव्ह होऊ शकतो. मग डायजेस्टरमध्ये गेल्यानंतर त्याच्यातलं मेजर pH, EC आणि मिथेन हा रिलीज होतो आणि पुढं ती स्लरी येते. त्याच्यात ही बागेत वापरली जातात. याला एरोबिक मायक्रोऑर्गॅनिझम म्हणतात. ट्रायकोबॅसिलस, सुडोमोनास, मॅट्रिझम हे जीवाणू हे हवेच्या संपर्कात वाढतात. मग त्याच्यासाठी ती स्लरी आपण पडत होती. ती पडत होणारी स्लरी या हवेमध्ये 21% ऑक्सिजन आहे. म्हणजे भारतामध्ये आपण नद्यांना हे तीर्थस्थान देतो, गंगा, यमुना, सरस्वती, याच्यामध्ये डिझॉल्व ऑक्सिजनची लेवल ही 12 ppm पर्यंत आहे. 12 ppm कशामुळे का धबधबे हे 300 मीटरवरून पडतात, हवेच्या संपर्कातून ते धबधबे पडतात आणि तिथं ऑक्सिजनची लेवल ही 12 ppm होती. त्या धर्तीवरती आम्ही हवेतून ती स्लरी मिक्स करतो आणि हवेमध्ये असणारा 21% ऑक्सिजन त्याच्यात डिझॉल्व होतो. तो 5 ppm पर्यंत होतो आणि 5 ppm मध्ये आमचा ट्रायकोबॅसिलस, सुडोमोनास, मॅट्रिझम म्हणजे असे असंख्य शेतीसाठी लागणारे मायक्रोऑर्गॅनिझम त्याच्यात ग्रो होतात आणि ती मायक्रोऑर्गॅनिझम आम्ही शेतीमध्ये देतो. आम्हाला आजपर्यंत कुठलाही मायक्रोऑर्गॅनिझम किंवा कुठलाही जीवाणू किंवा बायो फर्टिलायझर विकत आणायची गरज पडत नाही. हे सिम्पल एक फक्त स्लाईडवरती आपल्याला दिसलं आहे, पण त्याच्या मागचे सायन्स एवढे आहे. आणि त्याच्यात 3 ते 4 PhD स्टुडंटनी प्रत्येक सब्जेक्टवरती थेसिस केली. हे NCL वरती, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे, इथल्या शेतकऱ्या स्टुडंटला सगळं तंत्रज्ञान तू विकसित केलं. येस सर. मी आजपर्यंत भारतातला पहिला माझा एक मी स्वतः तयार केलेला फर्मेंटर आहे.
आणि तो डायजेस्टर आहे का त्या पद्धतीने मी आजपर्यंत स्लरी करतो आणि ही कायम रुटीन पद्धतीने आहे, ती बंद होऊ शकत नाही किंवा माझ्या गोठ्यातलं शेण ते जाणार आणि ते फर्मेंट होऊन माझ्या शेतामध्ये जाणार. आपण जे या बंद पाटलीत पाणी पितो ना, रिव्हर्स ऑस्मोसिस पद्धतीने आलेलं, ज्याला आपण आरो असं म्हणतो, तेच पाणी हा माणूस त्याच्या द्राक्षाला पाणी द्यायला म्हणून वापरतोय. येस. आता हे काय गौडबंगाल आहे? याच्या मत सायन्स असं आहे सर, आता आपण पाहतो सिटी वेस्टमध्ये हेवी मेटल्स डिटेक्ट होतात आणि लीड सारखे हेवी मेटल्स, आणि युरोपमध्ये आम्हाला ऑलरेडी 10 वर्षापूर्वीच आम्हाला हायलाईट केलं आहे का जर तुमच्यात एकही हेवी मेटल्स डिटेक्ट झालं तर तुमचा शॅम्पल आम्ही तिकडं एक्सपोर्टला रिजेक्ट करू. म्हणजे मग त्याच्या मागची तयारी काय, मग आमच्या विहिरीत आता काय झालं, प्रत्येक ओढे नाले हे सिटी वेस्टमध्ये आले आणि आज तिथं हेवी मेटल्स तिथं काही प्रमाणात डिटेक्ट व्हायला लागले. तो हेवी मेटल्स आमच्या विहिरीत येऊ नये म्हणून आम्ही आरोचा वापर करतो. आरो म्हणजे आम्ही ते औषध पाणी फवारतो त्याच्यामध्ये फक्त 10 ते 20 TDS ठेवतो. आपण ह्युमन हेल्थसाठी 200 TDS ठेवतो, पण 10 TDS कासाठी का आम्ही ते पेस्टिसाईड मारतोय, याची इफिशियन्सी 30% वाढते आमची. म्हणजे आज आम्ही इंटरनॅशनल समजा इमिडाक्लोप्रिड एक इन्सेक्टिसाईड आहे, इन्सेक्टिसाईड आम्ही द्राक्षाला मारतो का जसिड थ्रिप्स येऊ नये म्हणून किंवा तुडतुड्या उडद्या येऊ नये म्हणून, हे उडद्या वगैरे येऊ नये म्हणून औषध मारलं जातं. याची एक कंपनीने MRL म्हणजे आम्हाला औषधाची रिकमेंडेड डोस ठरवून दिला आहे 0.5 ml पर लिटर. याच्यावरती जर गेला तर ते झाडात जास्त दिवस साचून राहणार आणि जास्त दिवस साचून राहिला का तो ह्युमन हेल्थवरती, कॅन्सरवरती त्याचा परिणाम होणार. मग त्याचा इफिशियन्सी वाढली पाहिजे आणि नंबर ऑफ स्प्रे कमी झाले पाहिजे. मग तो डिझाईन कुठं केला आहे, तो डिस्टिल वॉटरला. माझ्याकडं ऑलरेडी माझ्या जमिनीचा pH हा 8.5 आहे आणि जमिनीचा TDS हा EC हा 2.5% 2.5पर्यंत माझा EC आहे. मग 2.5 EC असल्यामुळं माझ्या जमिनीत कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम असल्यामुळं माझ्या विहिरीच्या पाण्यात 2,500 TDS गेला आहे आणि कॅल्शियम 9,000 ppm आहे. मग कॅल्शियम असा घटक आहे का तो कुठल्याच मॉलिक्युलला रिॲक्ट करून देत नाही. मग तिथं रिॲक्शन झाली का माझे औषधाची इफिशियन्सी कमी होती, तिथं अर्धा मिलीचा डोस हा 3 मिली जातो आणि शेतकरी 2 ते 3 मिलीने औषध मारून ते फळांमध्ये जातं आणि फळांमधून तो नंतर कॅन्सरपर्यंत हा लॉंग जातो. पण हा कमी होण्यासाठी, आणि मी तर कमर्शियल आहे त्याच्यामुळे मला त्या द्राक्षाचं मूल्य तर घटवायचं नाही, मग तो कमी करण्यासाठी मी त्याच्यात येणारे अडथळे काय, मेजर आरो म्हणजे त्या पाण्याचा गुणधर्म आपला कुठलाहीच नाही, उदासीनता गुणधर्म आहे, त्याच्यात आपण ते औषध टाकलं का ते क्विक इफिशियंट करतं. म्हणजे आम्ही टाकलेलं औषध त्या किडीपर्यंत जाऊन ती कीड 100% आजारी पडते आणि ती कंट्रोलमध्ये येते. पण तो झाला दुसरा भाग का माझ्या औषधाची इफिशियन्सी आली. पण आता आपण एक पाहिलं होतं का एक ब्लोअर रात्रीचं औषध मारतो, याला डेल्टा टी पद्धतीने स्प्रेइंग म्हणलं जातं. हे डेल्टा टी पद्धतीचं स्प्रेइंग काय असतं? आता हे कसलं चित्र आहे, आता कसला व्हिडिओ आहे? आता हे स्प्रे आहे, हा रात्रीचं स्प्रे मारतोय. रात्रीचं स्प्रे मारण्याचं म्हणजे आपलं एवढे लहान पार्टिकल साईज आहे का ही जवळपास 10 म्हणजे मायक्रॉन साईजमध्ये पार्टिकल आहे. हे जर दिवसा जर मारलं ही इव्हॉपरेट होऊन जाईल. आता ही मशीन आहे, ही इटली 2008ला जवळपास त्यावेळेस डॉलरची प्राईस होती 66, त्यावेळेस 18 लाख रुपयाला मी इम्पोर्ट केलेलं आहे. मग आज याची प्राईस कमीत कमी 27 लाख रुपये आहे. म्हणजे ही इफिशियन्सी इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे याच्या प्रत्येक पार्टिकलला निगेटिव्ह आयन करंट आहे आणि झाडाला ऑलरेडी पॉझिटिव्ह आयन करंट असतो. मग हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह मॅग्नेटिक फील्ड होऊन ते प्रत्येक औषध झाड अट्रॅक्ट केलं जातं आणि प्रत्येक पान अट्रॅक्ट करतं. म्हणजे हे वेस्टेज कुठं जात नाही आहे. म्हणजे आज ही इलेक्ट्रोस्टॅटिक सिस्टीम हे BMW वगैरे कारला आपण कलर देण्यासाठी यूज केली जाते. आज ही टेक्नॉलॉजी आम्ही शेतामध्ये वापरतो, इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे सिस्टीम्स. आणि ते सगळे स्प्रे त्याच्यासाठी आम्हाला जवळपास डेल्टा पाहिजे. म्हणजे कमीत कमी हवेमध्ये 45% ह्युमिडिटी आणि 25% डेल्टा 25 टेम्परेचर पाहिजे. ह्युमिडिटी कशी मोजणार? जवळपास माझ्याकडं वेदर स्टेशन्स आहेच आहे, पण आज प्रत्येक ठिकाणी वेदर स्टेशन प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नाही आहे. मग आज हे माझे काही इन्स्ट्रुमेंट आहे, मी आज संघ कॅरी केले ते मेजरली
आता याच्यात जवळपास 30 प्रकारचे पॅरामीटर्स आहे एका वेदर स्टेशनमध्ये. म्हणजे याच्यात आपण डेल्टा पण पाहू शकतो, टेम्परेचर, ह्युमिडिटी, ड्यू पॉईंट, ह्या सगळ्या गोष्टी. हे लक्स लाईट आहे. त्याच्यानंतर लक्स लाईट कशा करता? लक्स लाईट म्हणजे आज आम्ही आमच्या बागेमध्ये किती लक्स प्रकाश हा आम्ही वापरतो. त्याचा काय पडतो. संबंध? आता मेजरली आम्ही एक्सपोर्ट करतो. आज जगात टॉपिस्ट कंट्री ह्या साऊथ अमेरिकेतले पेरू, चिली, ब्राझील हे मध्य अक्षवृत्तावरचे देश आहे. तिथं सूर्यप्रकाश 2 लाख लक्स असतो. मग एवढा प्रकाश आम्ही समजा अंदमान निकोबार बेटाहून मध्य अक्षवृत्त गेलं, आपण तिथून 4000 किलोमीटर नॉर्थला राहतोय. आमच्याकडं सूर्यप्रकाश हा तिरका पडतोय. मग आमच्याकडं तिरका पडत असल्यामुळं आमच्याकडं लक्स लाईट 60च हजार लक्स लाईट पडते. आम्ही त्यांची कॉम्पिटिशन करू शकत नाही. मग त्यांची कॉम्पिटिशन करताना आम्हाला जवळपास त्यांच्याकडे घडापुढे 20 पानं असेल तर आम्ही घडापुढे 70 पानं करू शकतो, 60 पानं करू शकतो. नंबर ऑफ पानांची संख्या वाढू शकतो, पण आम्ही सूर्यत आणू शकत नाही. मग आज त्याच्यासाठी आमच्याकडे ऑलरेडी लक्स लाईट किती आहे. आज त्या देशामध्ये आज म्हणजे जग एवढं फाईट झालं आहे, तिथं सूर्यप्रकाश जास्त, तिथं जाऊन शेती केली जाते. म्हणजे आज सूर्यत आणू शकत नाही. 10 वर्षापूर्वी जर पेरू हा देश पूर्ण डेझर्ट आहे, जगात आजपर्यंत तिथे पाऊस कधीच पडला नाही, पण तो जगातला टॉपिस्ट कंट्री आहे का, फक्त ते सूर्यप्रकाश सगळ्यात चांगला आहे. म्हणजे आज तिथं जाऊन सगळ्यात जास्त एक्सपोर्ट केला, आणि तिथला स्थानिक शेतकरी एक नाही, बाहेरच्या कंट्रीतले लोक ते जाऊन प्रोडक्शन करतात आणि ते जगात एक्सपोर्ट करतात. मग आज आम्ही ती प्रॅक्टिस आम्ही तो वापरू शकत नाही. आम्हाला जवळपास 4000 किलोमीटर नॉर्थला असल्यामुळं आमच्याकडे सनलाईट नाही. आम्ही तिकडल्या व्हरायटी अडॅप्ट करताना आम्हाला नंबर ऑफ पानांची संख्या वाढावं लागेल, किंवा 2 रोचा डिस्टन्स वाढावं लागेल, 2 ओळीतलं अंतर वाढावं लागेल. ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस आम्ही चेंज करतो. म्हणजे पानावर पडणारा लाईट लाईट आणि मुळाशी असणारा लाईट, हो. हे दोन्ही तुम्ही हे दोन्ही ठरवून आम्हाला करता. कॅल्क्युलेशन केलं जातं, आणि त्यानुसार आम्ही झाडाची लागवडी किंवा झाडातलं उत्तर दक्षिण करायची का पूर्व पश्चिम करायची याचे अंतर आम्ही डिसाईड करत असतो. याला राहुल म्हणायच्या ऐवजी गुरुदेवच म्हटलं पाहिजे. गुरुदेव, पिकाचं प्लॅनिंग, आंतरपीक याविषयी काय संशोधन केलं? आता मेजरली प्रत्येक युवा शेतकरी आज जर आला तर म्हणतो हायड्रोपोनिक फार्मिंग पाहिजे, पॉलीहाऊस फार्मिंग पाहिजे, किंवा नेटमधली फार्मिंग पाहिजे. आज सिम्पल कारलं, आज आपण कारल्याचं भाजी म्हणतो, ही वर्षभर 100 रुपये किलो जाते, पण त्याच्याकडे कुठलाच शेतकरी पाहत नाही. त्याची प्रॉडक्ट ऑफ कॉस्टिंग फक्त 8 रुपये किलोची आहे. म्हणजे आज जर आपण 8 रुपये किलोनी ती भाजी 100 रुपये विकू शकतो. हे आम्ही इंटरक्रॉपिंगमध्ये करतो. द्राक्षे जर आम्ही लावली तर पहिलं पीक आम्ही कारल्याचं घेतो. कारल्यामध्ये सगळ्यात जास्त नायट्रोजन किती लागतो, त्याच्यानंतर ह्युमिडिटी किती पाहिजे, त्याच्यानंतर त्याची ग्रोथ कशी पाहिजे, हे आम्ही आंतरपिकामध्ये याच्यामध्ये करतो. द्राक्षामध्ये असेल, त्याच्यानंतर आम्ही करटुली, आपण रानभाजी खातो, ही फक्त जूनलाच येते. मग ही 400 रुपये किलोनी आम्ही आमच्या शेतातून विकतो रानभाजी. आम्ही द्राक्षामध्ये आंतरपीक म्हणून करटुलीची भाजी करतो. मग आज त्याला कटोल म्हणलं जातं, किंवा कोकणातली ही जुलै ऑगस्टला येते, पण आमच्याकडे 15 मेलाच आमच्या हार्वेस्टिंग याची चालू होत असते. ते काय आहे? बघा, सगळीकडे क्षारपट जमीन झाली ऑलरेडी सगळीकडं. आता हे आम्हाला चॅलेंज काय, पूर्वी झालेल्या क्षारपट जमीन ह्या कव्हर करायच्या, आणि आता आम्ही नवीन पिकं करतो का ही कंट्रोलमध्ये करायच्या. आता याच्यामध्ये एक सिम्पल 200 लिटरची टाकी दिसती आणि फर्टिगेशन दिसतं. आज आपण सगळं डॉक्टर गेलो तर डॉक्टर काय करतो, एक डिस्टिल वॉटरमध्ये सलाईनमध्ये 1 mg औषध टाकतो आणि 1 तासमध्ये देतो. म्हणजे सिम्पल त्या पाण्यामध्ये 1 mg औषध टाकलं जातं आणि 1 तास शरीरामध्ये ते सोडलं जातं. त्या पद्धतीने आम्ही तो इसी कंट्रोल, म्हणजे सोडियम वाढू नये म्हणून प्रत्येक पाण्यामध्ये आम्ही फर्टिगेशन देतो. त्या 200 लिटरचं ड्रम 1 एकर बागेला 2 तास लागतात संपायला, कारण माझा ड्रिपचा डिस्चार्ज 40 सेंटीमीटरला 1.6 लिटर पाणी एका तासाला माझ्या द्राक्षाला पडणार आहे. आणि आज जर आपण तिथं पाहतो त्याच्यात इसी प्रोब आहे आणि पीएच प्रोब आहे. जर पीएच आज जर आपला कमी जर झाला जमिनीचा, त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे ॲक्टिव्ह होऊ शकत नाही, पण तो 7 ठेवला पाहिजे. आणि इसी हा जर 1.5पेक्षा जर जास्त गेला तर तिथलं फर्टिगेशन आपलं हे सोडियम, म्हणजे आपण डोळ्याने क्षारपट जमीन अशी म्हणू शकतो. हे पाण्याचं स्पीड हे आपण एवढ्या पद्धतीने सावकाश दिलं पाहिजे. त्याच्यासाठी सिम्पल सिस्टीमसुद्धा आम्हाला करायला 10 वर्ष लागले. म्हणजे ते
फर्टिगेशन सिस्टीम आहे, खतं सोडण्यासाठी लागणारे मशीन आहे, ते साधी मशीन आहे, काही लय महाग नाही, 1,500-2,000 हजाराची, पण ते सेट करण्यासाठी आम्हाला 4-4 वर्ष पण लागले आहे. आता याच्याबरोबर आपण ही द्राक्षातले आहे तर इटी घ्यायचे, आपल्याकडं पाण्याचं बाष्पीभवन किती होतं हे बघण्यासाठी तिथं आपण ओपन पॅन इव्हॅपोरोमीटर विद्यापीठ रिकमेंड करतं. आता हे इटी घ्यायचं, इव्हॅपोरो ट्रान्सपिरेशन, झाडाच्या पाण्यातून किती बाष्पीभवन होतंय आणि मला पाण्याची रिक्वायरमेंट किती आहे हे तिथं आपण दाखवली जाते. आणि या पद्धतीने आहे हे पाण्याचं बाष्पीभवनचा वापर केला जातो. त्याबरोबर त्याचं ब्रिक्स मीटर असेल, त्याच्यानंतर त्याचं म्हणजे बाकी प्रत्येक साठी सायन्स बेस घेऊन आज आम्ही आमच्या पद्धती ह्या प्रोन केल्या आहेत. की पॉली हाऊसची काही गरज नाहीये, व्हर्टिकल फार्मिंगची काही गरज नाहीये. बिलकुल नाही. आज जर ओपन फील्डला एवढा मोठा चान्स आहे, एवढं उत्पन्न सिंपल पपईसारखं पीक, पपईचं 1 एकरचं उत्पन्न म्हणजे मला आकडे सांगायला काय हरकत नाही, 15 लाख रुपये 1 एकरच्या पपईतून मिळत आहे. म्हणजे आज जर हे नेट प्रॉफिट आहे, त्याचा पपईचा खर्च फक्त 50,000 ते 55,000 रुपये, पण त्याच्यासाठी माल कधी धरला पाहिजे, त्याला कुठल्या कीड येतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं कव्हर केल्या पाहिजे. आज पपईचं शास्त्र 8x5 वरती 1000 झाडं जर लावली, एक झाड 500 म्हणजे एक झाड जवळपास 150 किलो उत्पन्न देतं आणि ॲव्हरेज पपई ही 10 रुपये किलो ही मार्केटला जाते. 1,500 रुपये एका झाडाचं होतं आणि बागेत झाडं 1,000 असतात, म्हणजे 15 लाख रुपये पपईचं उत्पन्न आहे. फक्त त्याच्यामध्ये आम्हाला लूपहोल शोधावा लागतो. जून ते डिसेंबरपर्यंत कुठलंच फ्रूट मार्केटला अवेलेबल नसतो. मग आम्ही पपईचं प्लांटेशन सप्टेंबरमध्ये करतो आणि सप्टेंबरमधले प्लांटेशन आमचं जूनला पपई चालू होती आणि नेक्स्ट 6 महिने आमची पपईचं यील्ड हे आमचं ॲव्हरेज 15 रुपये किलोपर्यंत राहतं. म्हणजे हे आमची कॅल्क्युलेशन आम्ही हे सगळं शेतीचं अर्थकारण जे आहे आणि तंत्रज्ञान जे आहे हे स्वतः विकसित केलं. सर स्वतः गेले 17 ते 18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि त्या दरवर्षीचा अनुभव म्हणजे आजपर्यंत आमच्याकडं ॲव्हरेज पाऊस आमच्या तालुक्यातला 300 mm आहे, पण 300 mm वरती आमचं उत्पन्न हे जवळपास 5 लाखाच्या खाली तर आलंच नाही, पण जास्तीत जास्त 15 लाख रुपये आमचे पपईचे झाले. द्राक्षाची तर 10-10 लाखापर्यंत उत्पन्न हे होत राहतं सर. हे निव्वळ अद्भुत. आणि म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की हा माणूस निघोज या गावचा पारनेरचा आहे, याच्यावर आता तुमचा विश्वास बसला नसेल. हे काय आतापर्यंत मला वाटतं हे द्राक्षाचं पीक घेतलेलं आहे. द्राक्षाला एकीकडे त्या मुळाशी गेलेला मला ड्रिप इरिगेशन दिसतंय आणि मध्ये खड्डा करून लांबवर आणखीन एक ड्रिप इरिगेशन दिसतंय, ते काय आहे? याच्यामध्ये सर तो आपण ओपनली पाणी देतो, पण जर पाण्याचं बाष्पीभवन आमच्याकडं होऊ नये म्हणून आम्ही ड्रिप अंडरग्राऊंड केली आहे आणि अंडरग्राऊंड केल्यानंतर त्याच्यातलं फक्त 30% पाण्यामध्ये आम्ही शेती करतो. हे माझ्याकडं व्हिजिटरला इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंटचे इन्स्टिट्यूटचे सायंटिस्ट आले आणि ती सिस्टीम माझी पाहून त्यांनी मला कॅपटाऊन, साऊथ आफ्रिकेत कॅपटाऊनला सगळ्यात मोठा दुष्काळ होता, तर त्यावेळेस 160 देशाचे प्रतिनिधी किंवा 160 देशातल्या सायंटिस्टने किंवा देशातल्या प्रतिनिधी भाग घेतला. त्याच्यात शेतकरी म्हणून मला एकट्याला त्यांच्या स्वखर्चाने 4 दिवस त्यांनी मला तिथं त्या सहभागी व्हायला सांगितला आणि त्याच्यासाठी आपण शेतीमध्ये की पाण्यांमध्ये किती सेव्हिंग करू शकतो आणि ती कशा पद्धतीने आम्ही पण पाण्याचा कमीत कमी वापर किंवा त्याचं इव्हॅपोरेशन लॉस याच्यासाठी आज आम्ही तिथं कॅपटाऊनमध्ये आम्ही इंटरनॅशनल. हे सगळं करताना तशी ट्रेन मॅनपॉवर पाहिजे. आज शेतीला माणसं मिळत नाही आहेत. अनेक ठिकाणी गावागावात शेती ओस पडले, याचं कारण हात नाहीत करणारे. पण तुझ्याकडे हा प्रश्न कधीच येत नाही. नाही आजपर्यंत म्हणजे कसं झालं, आज लेबरला किंवा आपण त्यांना 12 महिने काम पाहिजे. आज जर आपण टेम्पररी किंवा तात्पुरते कामगार हे अवेलेबल नाही होऊ शकत, म्हणजे त्यांना पण त्यांची लाईफ सेट झाली पाहिजे. आम्ही आज आमच्याकडं जवळपास 40 फॅमिलीज आहे, जवळपास त्यांच्या मुलांच्या राहण्यापासून म्हणजे मुलांच्या शिक्षणापासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत सगळा खर्च मी करतो
आणि माझ्याकडे जवळपास पूर्ण लेबर क्वार्टर्स आहे. त्यांचा मेडिकल खर्च हा माझा वैयक्तिक असतो, त्यांचा शाळेचा शिक्षणाचा खर्च हा माझा असतो आणि कुठलीही गोष्ट अडथळा आला का ते सगळं 12 महिने विकली एक सुट्टी असती. इतर वेळेस पाऊस असो ऊन वारा कुठलीही गोष्ट असेल तर त्यांना कधी सुट्टी म्हणजे त्यांनी मागितली तोपर्यंत ठीक आहे, पण आपण होऊन म्हणत नाही. मेजरली शेतकऱ्यांची पोझिशन काय होती, माझ्याकडं आज हार्वेस्टिंग झाली आहे, तू तुपलं काम बघ. माझं तसं नाही. माझं द्राक्ष संपले का डाळिंब, डाळिंब संपलं का पपई, पपई संपलं का पेरू, पेरू संपले का बाकी व्हेजिटेबल्स असतात. पण रुटीन हे असतं. लेबर माझ्याकडे गेले 20-20 वर्षापासून ते लेबर आहे, तेपर्यंत ते आज आज त्यांच्या फॅमिलीतले म्हणजे त्यांच्या मुलांचा जन्म माझ्या तिथं आहे, त्यांचे लग्न पण माझ्याच तिथं झालेले आहे. म्हणजे असे माझ्याकडं पूर्ण फॅमिलीज आहे. तर विश्वास बसत नाही ना की हे निघोजमध्ये पारनेरला जिथे पाऊस सर्वात कमी आहे अशा ठिकाणी एक माणूस करतोय आणि त्याची भाषा ऐकल्यानंतर आणि जे रिसर्च तो करतोय ज्या प्रकारचे आणखीन काय काय इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्यात. आज आपण पाहिलं याच्यात मेजरली आम्ही हे इन्स्ट्रुमेंट दुसऱ्या देशात जाताना आम्ही बरोबर नेतो. म्हणजे काय होतं, ऑलरेडी त्याला क्लायमेटचं बेनिफिट आहे का त्याचं स्किल आहे हे पाहण्यासाठी, किंवा ऑलरेडी आपण ते प्रत्येक वेळेस सांगणं शक्य नाही. मग हे इन्स्ट्रुमेंट आम्ही कॅरी केले जातात. आणि त्याच्याबरोबर आता लक्स मीटर असेल, ह्या लक्समध्ये आपण जर पाहिलं तर इथली लक्स लाईट किती आहे हे आपल्याला बघता येतं. किंवा याच्यामध्ये सिम्पल हा एक चार्ट आहे, फक्त एक गुगलवरती डेल्टा टी म्हणलं तर आपण डाउनलोड करू शकतो. आणि एक ॲमेझॉनवरती हायड्रोमीटर म्हणून जर सर्च केलं 250 रुपयात आपल्याला हायड्रोमीटर येतो. पण याच्यावरती जवळपास 30% उत्पन्न आपल्याला म्हणजे प्रॉडक्ट खर्च वाचू शकतो. याच्यामध्ये टेम्परेचर आणि ह्युमिडिटीचा कॉलम जर आपण चेक केलं तर जवळपास आपल्याला औषधातला इव्हॅपोरेशन रेट म्हणजे आपण जर पाठवू मराठवाडा विदर्भात गॅस पॉयझन होऊन जास्त शेतकऱ्यांना बाधा होती. मग ती कशामुळे होती का उन्हाच्या संपर्कात औषध मारलं का त्याचं फ्युमिकेशन होतं आणि त्यांना पॉयझनिंग होऊन जातं. मग त्याचा स्प्रे टायमिंग माझ्या शेतीमध्ये म्हणजे 45 ह्युमिडिटी आली, माझ्या वेदर स्टेशनला सेन्सर आहे, मला मोबाईलला नोटिफिकेशन पडतं 45 ह्युमिडिटी आली, 25 टेम्परेचर, तुमचा स्प्रे टायमिंग तुम्ही सुरू करू शकता. मग माझा स्प्रे टायमिंग मी ठरवतो का मला मॅसेज आल्यानंतर माझे ड्रायव्हर ट्रॅक्टरचे सगळे रेडी असतात त्यावेळेस आपण स्प्रे करतो. म्हणजे याच्यामध्ये 30% खर्च म्हणजे 1 एकर द्राक्षामध्ये जवळपास 1 लाख रुपयाचे औषध लागतात. ते 30,000 रुपये खर्च फक्त माझं स्प्रे टायमिंगवरती आम्ही कव्हर करू शकतो. म्हणजे असा शेतीतला जवळपास वर्षाला मी 25 लाख रुपयापर्यंत ही सेविंग फक्त एका सिंपल 30 रुपयाच्या गोष्टीवरतून आपण करत राहतो. महाराष्ट्राला अलीकडच्या काळात अवकाळी पावसाने झोडलंय. येस. आणि पाऊस कधीही पडतो, कसाही पडतो, कुठूनही येतो, कधी तो नॉर्थ ईस्टकडून येतो, कधी मग अशा वेळेला तुमची पिकं, त्याचं संरक्षण आणि त्याची गुणवत्ता काय करता. आता मेजरली सर म्हणजे ही गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांना आवडणार नाही, पण त्यावेळेस अतिवृष्टी होईल किंवा नुकसान होईल, अवकाळी पाऊस होईल, त्याच वर्षी आम्ही सगळ्यात जास्त पैसे कमवतो. म्हणजे ही आम्हाला सुवर्ण संधी असते. रिवाइंड कर. म्हणजे ही जर सीझन क्लिअर राहिला तर आमचं स्किल आम्हाला वापरण्यात उपयोग होणार नाही किंवा त्याचं वापरणं शक्य नाही सर. त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे काय होतं, आज जर ती एक तर काय म्हणजे आज जर आपण पाहिलो तर काहीतरी त्याच्यात आमची स्किल आहे, आमचं नॉलेज आहे, ते वापरण्यासाठी आम्हाला त्यावेळेस म्हणजे 3 वर्षातून 4 वर्षातून अशी गोष्ट येते. आता फॉर एक्झाम्पल जर 15 मेला जर पाऊस आम्हाला हा पूर्वेकडून जर आला, पूर्वेकडून जर पाऊस मेजरली 15-20 मे नंतर आपलं मान्सून आज पश्चिमेकडून येतो, तो पाऊस सगळ्यात चांगला पकडला. पूर्वेकडून जर पाऊस आला तर ती कल्ल्या चहाच्या मळेवरचा अँथ्रॅक्नोज आज करपा म्हणलं जातं, तो करपा अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतात जातो आणि ते स्टार्टला बॅक्टेरियल ब्लाईट म्हणून एक बॅक्टेरियल फंगस आहे, तो पूर्ण भारतात पांगला जातो आणि तिथं डाळिंबाची 70 ते 80% नुकसान ही फक्त पावसाच्या दिशेने होती. मग आम्ही ऑलरेडी जर पावसाचे वारे जर बघितले तर आम्ही ऑलरेडी अँटीबायोटिकचा वापर असेल किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइडचा वापर असेल किंवा त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह सॅलिसिलिक ॲसिड असेल, अँटीट्रेस असतील, याचा स्प्रे करतो. ऑलरेडी आम्ही सेफ राहतो.
पण त्यावेळेस दुसऱ्या शेतकऱ्याची जवळपास 60 ते 70% नुकसानी ही फक्त पावसाच्या दिशेवरती होती आणि तो आमचा प्लस पॉईंट आहे का आम्ही बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा जास्त आम्ही तिथं उत्पन्न मिळवू शकतो आणि आम्हाला पैसा जास्त मिळू शकतो. म्हणजे हे आमचे गेले 17 वर्षातले अनुभवाचे आम्हाला ते बोल आहे का हे कुठला पाऊस कुठल्या दिशेने आला तर कुठला अँथ्रॅक्रोज म्हणजे चहाचा मळे आमच्यापासून 2000 किलोमीटर लांब आहे पण तो अँथ्रॅक्रोजपर्यंत आमच्याकडे येऊ शकतो हे आम्हाला त्याच्यात पाठीमागं आलेला आम्हाला अनुभव आहे. त्याबरोबर पाऊस कमी होतो. हवेत जर आर्द्रता ही डिसेंबरलाच संपली आणि जर टू व्हीलरची ग्रामीण भागात डस्ट धूळ जास्त येते जर डिसेंबरलाच जर आर्द्रता संपली ते सिम्पटम्स काय मग त्यावेळेस आमच्याकडे काय हायड्रोमीटर नव्हता किंवा वेदर स्टेशन नव्हते. जर धूळ जर मोटरसायकलवरती चाललं तर डोळ्यात जायला लागली तर त्यावेळेस रेड माईट ह्या जानेवारीला येऊ शकतो. मेजरली कीटकनाशक बुरशीनाशक सुद्धा पण माइटीसाईड भारतात अजून फक्त 2 किंवा 3च आहे. तर माईट हे शेतीमधलं 80% नुकसान करते. म्हणजे आपण घरात ही जाळी तयार होती ही जाळी किडा असतो स्पायडर तो रेड माईटसाठी भारतात 2 किंवा 3च मॉलिक्यूल फक्त आहे आणि तो जर आला तर कोणालाच आयडेंटिफाय होत नाही. 30 ते 40% नुकसान ही प्रत्येक शेतकऱ्याची झालेली असती. आम्ही त्या ह्युमिडिटीवरती बॅलन्स करतो आणि आम्ही त्याला माइटीसाईडचे स्प्रे दिले जातात त्यामुळे आमचं उत्पन्न तिथं वाढलं जातं. हे सगळं बघायला आजूबाजूचे शेतकरी किंवा कोणी सरकारी अधिकारी वगैरे येतात काय त्यांचा काही संबंध आहे याच्याशी? नाही प्रत्येक आम्हाला म्हणजे शेतकऱ्याच आम्ही पुण्यापासून 60 किलोमीटर असल्यामुळं आमच्याकडं तिथली युवा जनरेशन ही शिक्षणासाठी सिटीत गेली ती पुन्हा मागं येत नाही आहे. म्हणजे तिथं स्थायिकच शहरांमध्ये होती पण अधिकाऱ्यांचा सपोर्ट असतो. त्याच्याबरोबर आम्हाला ICRचे 3 ते 4 इन्स्टिट्यूट आमच्या जवळ आहे. नियरबाय राजगुरुनगर कांदा लसूण संशोधन केंद्र आहे तिथले काही सायंटिस्टचे आम्हाला किंवा ICR ग्रेप्स आहे पुण्यामध्ये मांजरीत. सोलापूरला द्राक्ष संशोधन केंद्र आहे डाळिंब संशोधन केंद्र आहे. पण याच्यात पूर्ण आम्ही जाऊन तिथल्या सायंटिस्टची हे करून आम्हाला तो फायदा आम्हाला बऱ्यापैकी होऊन जातो आहे किंवा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही कसा करायचा काय करायचा प्रत्येक इन्स्टिट्यूटला जाऊन आमच्या रिलेटेड असो किंवा नसो पण आम्ही जाऊन त्याच्यातल्या गोष्टी समजून घेऊन आम्ही त्यावरती काम करत असतो. उत्पादकता वाढावी म्हणून केमिकल कुठली वापरता? असं कुठलंच नाही पण त्याच्यासाठी उत्पादक कुठल्या केमिकलने वाढवत नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला स्लरीचा वापर असेल त्याच्यानंतर पिकाची लागवडीची रचना असेल सबसर्फेस ड्रीप असेल त्याच्यासाठी कुठलाही रोग येऊ नये म्हणून तयार केलेली उपाययोजना असेल ही सगळ्यात महत्त्वाची आहे. उत्पादकता वाढवण्यासाठी आपण खास वेगळं काही कुठली टेक्नॉलॉजी किंवा नाही आहे. हे सगळे प्रिसिजन फार्मिंगमध्येच आज आपली उत्पादकता वाढू शकते. त्याला सगळे 5 ते 6 ग्रुप आपल्याला मॅच आहे. आत्तापर्यंत शेतकरी एका गोष्टीविषयी कायम बोलत आलेला आहे आणि तो म्हणजे आम्हाला मिळणारं बियाणं हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं असतं. ते लावल्यानंतर अपेक्षित असा परिणाम अपेक्षित असा आउटपुट आम्हाला मिळत नाही प्रोडक्ट मिळत नाही. या निकृष्ट बियाणावरचा उपाय काय सांगशील? आत्ता मेजरली माझ्याकडं पपईसाठी 15 नंबर व्हरायटी आहे. ही ऑलरेडी शेतकऱ्यांनीच तयार केलेली व्हरायटी आहे. तीच पपईची व्हरायटी आजपर्यंत माझ्याकडं वापरली जाते. मी कुठलीच हायब्रिड व्हरायटी किंवा F1 हायब्रिड कुठलीच व्हरायटी वापरत नाही. जे आहे ते सगळं 100% ऑर्गॅनिक आहे आणि शेतकऱ्यांनी तयार केलेल्या जुन्याच व्हरायटीज आहे. कारण आज जर पपईसारखी नवीन व्हरायटी जर आपण जास्त शुगरची असेल ब्रिक्स असेल तर तिची किपिंग क्वालिटी ही कमी आहे. फॉर एक्झाम्पल आता डाळिंबाची सुद्धा आमच्याकडं ऑलरेडी जुनी भागवेची व्हरायटी 1997 आहे तीच आम्ही आत्तापर्यंत वाढवलेली आहे. मेजरली त्यावेळेस आपण F1 हायब्रिडकडे जातो तर त्यावेळेस त्याच्यात असणारे वीक पॉईंट पण तयार व्हायला लागतात कारण तिची रेजिस्टंट पॉवर त्या किडीची त्याच्याबद्दल कमी झालेली असती त्याचा रेजिस्टंट कमी असतो. याचा सगळा आपल्याला यूज बऱ्यापैकी तिथं एक आपल्याकडे क्रॉप पॅटर्न बद्दल बोललं गेलंय की कुठली शेतीची लागवड केव्हा नेमकी करावी याचा शेतकऱ्यांना अंदाज नसतो आणि ते लावतात आणि तो माल त्या वर्षामध्ये भरपूर जत्रोपात लावला आणि त्याचं मार्केट खाली गेलं. असं अनेक पिकांच्या बाबतीत झालेलं आहे. आणि मग आम्ही पाहतो शेतकरी रस्त्यावर टोमॅटो फेकून देतात, शेतकरी रस्त्यावर बाकीचे प्रोडक्ट फेकून देतात. कोणती लागवड कधी करायची हे तुझ्याकडच्या ह्या सगळ्या तंत्रज्ञानातून कसं सांगणार? तंत्रज्ञानाचा वापर नाही पण त्यासाठी सिंपल वापर असा आहे का
त्यावेळेस समजा फॉर एक्झाम्पल चालू वर्षी कलिंगडला 25 रुपये मार्केट आहे किंवा आत्ता टोमॅटो माझी जवळपास 30 रुपये 40 रुपये किलो आहे, 700 रुपये मार्केट आहे. पण त्यावेळेस म्हणजे यूट्यूबला त्या गोष्टीचा कुठं प्रचार नाही किंवा आता बरेचसे यूट्यूबला आज डाळिंब 300 रुपये किलो गेलं, तर माझं असं प्रिडिक्शन आहे पुढले 3 वर्ष डाळिंब हे 60 रुपये 70 रुपये किलो विकणार. माझी 35 एकर डाळिंब आहे, मी फक्त त्याला जगवायचं काम करणार, माझा इन्कम स्रोत तो नाही आहे. कारण पाठीमागले 2 वर्ष डाळिंब हे 300 रुपये किलोनी आज प्रत्येक यूट्यूबला जर सर्च झालं का तो आहे. आम्ही डाळिंब माझं स्टँड बाय माझे पुढले 3 वर्ष हे द्राक्ष माझे 150 ते 200 रुपये किलो. आज द्राक्षाचा रेट 260 रुपये किलोचा आहे. आणि आज गेल्या वर्षी जर पाहिलं तर कलिंगड खरबूज हे 8 ते 9 रुपये किलो होतं चालूवरती. म्हणजे हे सगळं का यूट्यूबचे व्ह्यूवर पाहून शेती केली जाते. म्हणजे आज आम्ही ते यूट्यूबला सर्च होत नाही असे क्रॉप शोधतो. म्हणजे पपई असेल कारला असेल हे कुठं नाही आहे ते शोधायचं आणि ते लागवड करायची. 90% यूट्यूबला पाहून शेती केली जाते आणि ती शेती जर आपण ऑड केली तर आपण बऱ्यापैकी शेती चांगल्या पद्धतीने पिकवू शकतो. आता हे जे सगळं नॉलेज, सायन्स, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन हे जे सगळं केलेलं आहे हे केवळ मौखिक परंपरेत आहे असं आम्हाला सांगण्याकरता का याचं काही डॉक्युमेंटेशन केलेलं आहे, कोणाला शिकवायला याचा उपयोग होणार आहे? नाही, डॉक्युमेंटेशन मी म्हणजे मूळतः मला वेळ नाही तेवढा मी करण्यासाठी आणि मी आजपर्यंत डॉक्युमेंटेशन नाही. पण माझ्याकडं प्रत्येक कुठल्याही म्हणजे आज आपण व्ह्युअर्सने कधीही माझ्या शेतामध्ये येऊन बघू शकता. माझ्याकडं कुठलाही व्हिजिट फी नाही आहे किंवा काही नाही आहे. कुठलाही कोणीही पण एनी टाईम कधी येऊन माझ्या शेताला भेट देऊ शकता आणि डॉक्युमेंटेशन तेवढा वेळ नाही आहे. माझ्या जवळपास काय होतं, आज जवळपास 90 एकर शेती मी बघतो एकटा. त्याच्यात 25 पंप आहे, म्हणजे जवळपास 20-22 विहिरी आहे, शेततळे आहे. हे सगळं आज मला मॅनेज करायला आज याच्यातच माझे 24 तासातले जवळपास 16-17 तास याच्यातच जातात. त्याच्यामुळं मला बाकीचे डॉक्युमेंटेशन असेल किंवा हे असेल मला. पण आजपर्यंत एवढी शेती करायला 1 रुपयाची सबसिडी घेतली नाही, आजपर्यंत 1 रुपयाची कर्जमाफी मागितली नाही, कधीच नाही. मी आजपर्यंत कर्जमाफी मागितली नाही आणि हे पण केली नाही. कुठली सबसिडी नाही, कुठलं ॲप्लिकेशन नाही, काहीच नाही. माझ्याकडं ती पिकं येईल त्या पिकाच्या पद्धतीने मी लागवड केली जाते. आणि आज हे एकदम 90 एकर नाही झाली, आज 20 एकरची. मी तुम्हाला म्हणलं का 2009ला आम्ही त्यावेळेस 8 युरो 9 युरोला आम्ही द्राक्ष विकलेले आहे आणि ती जवळपास आम्हाला 1 एकरचे द्राक्ष विकल्यानंतर 5 ते 10 एकर जमीन आली आणि ती आम्ही स्लोपर्यंत आज डेव्हलप करून माझ्याकडं जवळपास आज एवढ्या पद्धतीने शेती आहे. एक शेवटचा प्रश्न आहे की प्रत्येक प्रोडक्टचं अंतिम ध्येय काय, तर ग्राहकाचं समाधान. तुमचं तर हे सगळं तर एक्सपोर्ट होत आहे. मग एक्सपोर्ट केलेला माल जो घेतो तो अडत्या असतो, तो अडत्या तिकडे मॉलमध्ये देतो आणि तो मॉलमधून एक ग्राहक विकत घेतो. त्या ग्राहकाला तुमचा माल कसा वाटतोय हे तुम्हाला कसं कळणार? नाही, आजपर्यंत आमचा माल कुठला विकला, कुठल्या मार्केटला विकला, त्याची किपिंग क्वालिटी काय, त्याचं पुन्हा त्या मॉलला विकला त्याच्यातले एक बॉक्स पुन्हा रिटर्न आम्ही स्वतः परचेस करतो. म्हणजे इथपर्यंत आम्ही आमची चेन ही डेव्हलप केलेली आहे आणि तो विकलेला आमच्या प्रत्येक बॉक्सला आमचा मार्क राहतोच. पण ऑलरेडी त्याची किपिंग क्वालिटी काय, आज जर तो माल म्हणजे आज आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जर बघितलं तर पूर्ण त्या आखी चेन आपल्याला आज एका डिस्प्लेवरती दिसती. पण जर आज ऑलरेडी जर माझा राहुल रसाळची द्राक्षे आज किपिंग क्वालिटी ही जर आता आमच्याकडे क्रिम्सन आहे, हिची सेल्फ लाईफ कोल्ड स्टोरेजला जवळपास 4 महिने आहे. जर ऑलरेडी ती जर 2 महिन्यातच खराब झाली तर नेक्स्ट इयरला तो बायर तो ग्राहक आमच्यापर्यंत येणार नाही. मग आमच्याकडं क्वालिटी ऑलरेडी एवढी स्ट्रॉंग करायची, आम्ही त्याची इम्युनिटी असेल, त्याचा स्ट्रक्चर असेल, हे चांगल्या पद्धतीने केलं का नेक्स्ट इयरला आम्हाला विक्रीला अडचण नाही. तो एक्सपोर्टर ऑलरेडी आम्हाला म्हणतो का तुमचा माल आम्हाला द्या, मार्केटपेक्षा 20 रुपये आम्ही तुम्हाला जास्त रेटने देऊ. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही पूर्ण म्हणजे तिथला ग्राहक असेल, तिथला बायर असेल, तिथल्या कुठल्या मॉलमध्ये आमचा माल विकला
कुठला इथपर्यंत आमच्याकडे टोटल डिटेल राहते. तिकडे जाऊन तुम्ही तो ते फीडबॅक जाऊन घेता. तिथला फीडबॅक घेऊन तो बॉक्स विकत घेऊन आम्ही त्याचे सॅम्पल कलेक्ट करून आम्ही हे केलं जातं. सांगा मला कुठल्या मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकणार आहात? भारताला जर सुपर पॉवर बनवायचं असेल तर असे जागोजागी आम्हाला वेपन्स ऑफ वेल्थ क्रिएटर्स निर्माण करावे लागतील की यांचं जे इनोव्हेशन आहे ते इनोव्हेशनचं स्पिरिट आम्हाला प्रत्येक फार्मरमध्ये आणावं लागेल. पूर्वी एक जाहिरात होती माहिती आहे, शेतं पिकली सोन्यावाणी. त्या सोन्यावाणी पिकण्याच्या शेतांमागे ही अशी सोन्यासारखी माणसं असतात. तुम्हाला सांगतो की जी पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड देत आहेत. ग्रामीण भागाला भारताच्या शाश्वत विकासाची राजधानी बनवत आहेत आणि हे सगळं प्रत्यक्षात आणतायत. त्याचे बेनिफिट्स या इथल्या मातीत रुजवत आहेत. हे खऱ्या अर्थानं भारताला नंदनवन बनवत आहेत. दे आर मेकिंग सुपर पॉवर्स. शेतीतल्या प्रत्येक प्रॉब्लेमला या माणसाकडे एक देशी उत्तर आहे आणि हे लोकल असणंच त्याच्या ग्लोबल होण्याची साक्षरता आहे. बिकॉज लोकल स्टँडर्ड इज नाऊ मोर दॅन ग्लोबल स्टँडर्ड्स. हे पहिल्यांदा घडतंय की मेड इन इंडिया याला फळफळावाच्या मार्केटमध्ये जागतिक दर्जाचं स्थान दिलं. आणि हे कशामुळे केलं तर राहुलनी विचारांची चौकट मोडली. विचारांची नुसती चौकट नाही मोडली तर त्याच्या अनुभवाची कक्षा रुंदावली. अनेक देशात प्रवास करून, ज्याला बेंचमार्किंग म्हणतात, म्हणजे तो हे सर्वोत्तम कसं करतो याचा अभ्यास करून ते आपल्याकडे ॲडॉप्ट करण्याचं सायन्स त्यांनी विकसित केलं. आणि दॅट्स वेअर अनुभवाची कक्षा त्यांनी रुंदावली. प्रत्येक गोष्टीत विज्ञानाची का, साधं पाणी घालायचंय, साधं खत मिक्स करायचंय, साधं फवारणी करायचंय, टेम्परेचर मोजायचे, ते सुद्धा पानांवरचं टेम्परेचर किती आणि मुळाशी किती, पानांवर पडणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी किती आणि मुळाशी इंटेन्सिटी किती, हे मी जगात पहिल्यांदा या माणसाकडून शिकतोय. तुम्हाला सांगतो, हे मी यापूर्वी कधीही ऐकलेलं नव्हतं. आणि या सगळ्याला एक विलक्षण तंत्रज्ञानाची जोड दिली. म्हणूनच त्यांचा माल कधी रिजेक्ट झाला नाही आणि लक्ष्मीची बरसात झाली. दॅट्स द ब्युटी ऑफ दिस मॅन. संजीवनी म्हणजे काय हे जर बघायचं असेल तर शेतीसाठी संजीवनी मंत्र घेऊन आलेला हा राहुल आहे. R&D कधी आमच्याकडे झालं तर ते सॉफ्टवेअरमध्ये होतं, केमिकलमध्ये होतं, फार्मामध्ये होतं. पण ॲग्रिकल्चरमध्ये अशा प्रकारचं R&D होत असेल, कारण आपल्याकडे शेतकरी म्हणजे रेमडोक्या, आळशी, त्याला काही कळत नाही म्हणून शेवटी तो शेतीला लायक असं आत्तापर्यंत आम्ही समजत होतो. पण आपण परदेशात पाठवलेला माल तिथे एक पेटी विकत घेऊन बघायचा की तो 3 महिन्यानंतर कसा आहे. हे भारतातले दुसऱ्या कुठल्याही सेक्टरमधले किती मॅन्युफॅक्चरर्स करतायत मला सांगा. आणि हे कुठे, त्या गावाचं नाव आहे निघोज. नो मॅनेजमेंट कॉलेज हॅज टॉट दिस. हे 100% देसी प्रोडक्ट फॉर ग्लोबल स्टँडर्ड्स. राहुल, फॅन्टॅस्टिक.